विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आज नागपुरात ओबीसीचा मोर्चा। विदर्भातील ओबीसी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होणार। वडेट्टीवारांकडून मोर्चा स्थळाची पाहणी। दरम्यान ओबीसी मोर्चाच्या आधी या ठिकाणी विखेंकडून जरांगेंची भेट। तर याच वेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। कफ सिरप प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या पीठासमोर सुनावणी होणार। कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचे मृत्यू झाल्याची माहिती। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार, तर सचिन घायवळवर पोलीस मकोका लावणार। खंडणी मागितल्याप्रकरणी घायवळ बंधूंवर कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल। कारवाई विरोधात निलेश घायवळची हायकोर्टात याचिका। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही। पोलीस आयुक्तांच्या सहीनच परवाना मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही। परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश फेटाळला होता। पुणे पोलिसांची माहिती। विधिमंडळातील मोठ्या पदावरील व्यक्तीने दबाव आणल्याचं रामदास कदम म्हणाले। रामदास कदम हे बोलल्यानंतर राम शिंदेसोबत निलेश घायवळचा संबंध जगजाहीर। चौकशीची गरज। रोहित पवारांचे राम शिंदेंवर गंभीर आरोप। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बद यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो ट्विट। परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन सुरू होतं का? बद यांचा टोला।